अशी चमत्कारी समाधी आपल्या जगात कुठंच नाही। अंगात काटा टोचला तर सावताबाबांच्या समाधीचं हे रहस्य। लोणी साखर लावताच काटा येतो बाहेर। काय आहे रहस्य जाणून घेऊ। मालेवाडी जांभूळ गावात सावता महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीबद्दल गावात एक अशी आख्यायिका सांगितल्या जाते की आजही अनेकांना आश्चर्यचकित करते। म्हणतात शरीरात कुठलाही काटा किंवा बारीक वस्तू टोचली असेल ती सहज निघत नसेल तर सावता बाबांच्या समाधीवर श्रद्धेने आठवण केली जाते आणि स्थानिक लोक सांगतात की समाधीवर लोणी साखर आणि अगरबत्ती अर्पण केली जाते। त्यानंतर समाधीला अर्पण केलेलं लोणी थोडासा भाग टोचलेल्या जागेवर लावला जातो आणि मग सुरू होते या आख्यायिकेचं सगळं गूढ भाग। म्हणतात काही वेळाने टोचलेला काटा किंवा बारीक वस्तू हळुवारपणे वर येते आणि बाहेर निघून जातो। हाताला काटा असो, पायाला असो किंवा शरीराला कुठल्याही दुसऱ्या एखाद्या भागाला बारीक काटा टोचलेला असो। म्हणून या समाधीला फक्त समाधी न म्हणता अनेक भक्त सावताबाबांची कृपा असल्याची श्रद्धा सांगतात। सावताबाबांच्या समाधीवर श्रद्धेने साखर लोणी अर्पण केल्यास तो त्रास कमी होतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे आणि म्हणतात की इथे दूरदूरून लोक येतात आणि तोच उलगडा करायला आपण इथं आलो होतो। आणि तुम्हाला काय वाटते तर कमेंट करून सांगा की हे खरं असेल का। मी पण इथं आलो आणि इथं सर्व माहिती घेतली। आता तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोण कोण इथं आलं त्या कोणाला मान पडला तर कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।